नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण समर स्पेशल फेस पॅक पाहणार आहोत। आता उन्हाळा चालू व्हायला लागलेला आहे ना, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर टॅनिंगची समस्या जाणवते। टॅनिंग झालं की चेहरा काळवंडल्यासारखा दिसतो। हे काही आपण घरगुतीच इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत, त्यापासूनच आपण एक फेस पॅक तयार करणार आहोत। हा फेस पॅक वापरला ना, चेहरा ग्लोईंग होईल व टॅनिंग नाहीशी होईल। अगदी साधा आणि सोपा हा फेस पॅक आहे। व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेमेडी पाहूया। तर आपण इथं सगळ्यात पहिल्यांदा हळद घेतलेली आहे, नंतर थोडंसं दही घेतलेलं आहे, नंतर हनी घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता, मी इथं डाबरचं घेतलेलं आहे। नंतर थोडंसं राईस फ्लावर आहे, म्हणजेच तांदळाचं पीठ आहे, आणि थोडंसं बेसन आहे। चला तर रेमेडी पाहू। चला सर्वात पहिल्यांदा एक क्लीन बाउल घेऊया। तर चला सर्वात पहिल्यांदा आपण बेसन घेऊया। मी इथं पाऊण चमचा बेसन घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। त्यानंतर आपण ह्याच्यात राईस फ्लावरचा वापर करणार आहोत, म्हणजेच तांदळाचे पीठ, हे मी पाऊण चमचा घेतलेले आहे। त्यानंतर मी याच्यात टर्मरिकचा वापर करणार आहे, म्हणजेच हळद। ही हळद मी घरगुती बनवलेली आहे, तुम्ही कोणती हळद वापरू शकता किंवा आंबे हळद वापरली तर एकदमच छान। त्यानंतर आपण याच्यात दही टाकणार आहोत। दही तुम्हाला फेस पॅक बनेल या हिशोबाने घ्यायचे आहे, मी 1 चमचा तर वापरलेला आहे। त्यानंतर आपण ह्याच्यात शहद घालणार आहोत। चला तर आता याला चांगल्याने मिक्स करून घेऊया। हे पहा, मी मिक्स केलेलं आहे। थोडंसं दही कमी पडते, आपल्याला फेस पॅक बनेल असं दही वापरायचं आहे। मी अजून थोडासा दह्याचा वापर ह्याच्यामध्ये करणार आहे, तुम्ही पण लागेल तसे दही घेऊ शकता। बेसन एक नॅचरल क्लीन्झर आहे, ते आपल्या चेहऱ्यामधील पोर्सला क्लीन करते व डर्टला रिमूव्ह करते व ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सला काढायला मदत करते। आपण यामध्ये शहदचाही वापर केलेला आहे। शहद आपल्या चेहऱ्याला ड्राय होऊन देत नाही, चांगल्याने मॉइश्चराईज करते आणि चेहऱ्याला ग्लो द्यायला मदत करते। शहद आपल्या चेहऱ्याला सॉफ्ट व सफल बनवायला सुद्धा मदत करते। राईस फ्लावर हे नॅचरल ग्लो बूस्टर आहे, यामध्ये विटॅमिन आणि मिनरल्स असतात व जेंटली चेहरा क्लीन करतात व डेड स्किन सेल्सला रिमूव्ह करायला मदत करतात। टर्मरिकचे फायदे तर तुम्हा सर्वांनाच माहीत आहेत। टर्मरिक आपल्या चेहऱ्याला चेहऱ्यामध्ये नॅचरल ग्लो ॲड करते व डार्क स्पॉट रिमूव्ह करायला मदत करते। दह्याचे तर सांगेल तेवढे फायदे कमीच आहेत। दही आपल्या चेहऱ्यावरचे टॅनिंग कमी करायला मदत करते व चेहऱ्याला लाईटन आणि ब्राईटन करायला मदत करते। तुम्ही दररोज फक्त दही जरी चेहऱ्याला लावले तर तुम्हाला 8 दिवसात फरक दिसायला सुरुवात होईल। हे पहा, असं स्ट्रक्चर झालं पाहिजे, एकदम स्मूथ स्ट्रक्चर झालं पाहिजे व सगळे इन्ग्रेडियंट्स एकदम मिक्स झाले पाहिजे। चला तर आता याला वापरायचं कसं ते आपण पाहूया। आपण चेहरा एकदम क्लीन करून घ्यायचा व पेस्ट इक्वली सगळ्या चेहऱ्यावर लावत जायचं। हे पहा, असे एकदम चांगल्यावाने आपल्या चेहऱ्याला, मानेला, जिथे जिथे तुम्हाला टॅनिंगचा प्रॉब्लेम असेल तिथे तुम्ही हे लावू शकता। हातांना, पायांना असे सर्वत्र लावून घ्यायचे। काही जण काय करतात, चेहऱ्याला फक्त लावतात व मान विसरून जातात, तर तसं नाही करायचं, व्यवस्थित लावून घ्यायचं। ह्याला फक्त 20% ड्राय होऊन द्यायचं, जास्तही ड्राय होऊन द्यायचं नाही। थोडंसं ओलसर असतानाच स्क्रब आपण जसा करतो ना हलक्या हाताने, तशी मसाज करून रिमूव्ह करून घ्यायचे। खूप छान रिझल्ट भेटतो। असं पाण्याचा हात घेतला ना, असं मसाज करत करत जसं आपण स्क्रब करतो ना तसं करत रिमूव्ह करायचं, म्हणजे चांगले बेनिफिट्स आपल्याला भेटतात। आणि नंतर वॉश करून टाकायचं। हे पहा, मी वॉश करून आलेले आहे। पूर्ण टॅनिंग आपली रिमूव्ह होऊन जाते आणि चेहरा एकदम सॉफ्ट आणि शायनी दिसतो। हे तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता चांगल्या रिझल्टसाठी। तर नक्की ट्राय करा व कसा भेटला तुम्हाला रिझल्ट हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तर चला भेटूया नंतर अशाच नवनवीन रेमेडीसोबत। बाय बाय।